जुन्नर तालुक्यातल्या पिंपळवंडी या गावामध्ये अतिशय खळबळजनक घटना घडली. काल एका 10 वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आलेला आहे. त्याबाबत आत्ताच एक रास्ता रोकोचं आंदोलन देखील करण्यात आलं होतं आणि आता ते आंदोलन थोडंसं स्थगित देखील करण्यात आलेलं आहे. नक्की काय घटना घडली होती? LCBचे PI सर आहेत, प्रमोद क्षीरसागर सर, नमस्कार. पिंपळवंडीत जी कालची घटना घडलेली आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे. त्या अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलीस दलाने काल अत्यंत तत्परतेने तपास सुरू केलेला आहे. माननीय SP सरांनी पहाटपर्यंत इथं भेट दिलेली आहे, योग्य ते सूचना दिलेल्या आहेत आणि नसरापूरचं प्रकरण ज्या पद्धतीने पुणे ग्रामीण पोलीस दलाने हाताळलेलं आहे त्याच पद्धतीनं येत्या 15 दिवसांमध्ये या आरोपीच्या विरोधात आरोपी अटक केलेला आहे. त्याच्या विरोधात दोषारोप पाहतो लवकरात लवकर फास्ट ट्रॅकमध्ये केसचा निकाल कसा लागेल व आरोपीला कठोरातली कठोर म्हणजे फाशीपर्यंत शिक्षा कशी होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि आम्ही त्याला नक्कीच तिथपर्यंत पोहोचू. फक्त आम्हाला याच्यामध्ये नागरिकांची सहकार्याची अपेक्षा आहे, कारण की पहिले 2-3 दिवसच हे तपासाच्या अनुषंगाने महत्त्वाचे असतात. त्याच्यासाठी पोलीस प्रशासनाला कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घेऊन जास्तीत जास्त वेळ आम्हाला तपासाला कसा मिळेल याचीसुद्धा नागरिकांनी लक्ष देणं गरजेचं आहे. धन्यवाद. गुन्हा कसा घडला, काय माहिती सांगा? गुन्हा कसा घडला ते मुलगी एकच एकमतच बोला. हां, तर सर वरिष्ठांशी बोलतात. आपल्याला जी माहिती मिळाली की हा गुन्हा असा घडलेला होता का सदरचा आरोपी हा त्याच परिसरात राहणारा आहे आणि तो ह्या मुलीला बाहेर घेऊन गेला. साधारण तरी 12 वाजच्या सुमारास ही घटना घडली होती आणि ही मुलगी तिच्या आईवडिलांनी परिसरामध्ये शोधायचा पूर्णपणे प्रयत्न केला, परंतु ती मुलगी आढळून येत नसल्यामुळं सगळीकडं तपास चालू होता. पोलिसांना देखील कळवलेलं होतं आणि यानंतर परिसरातले जे काही CCTV असतील तर काही CCTV वगैरे असतील तर CCTV फुटेज त्या ठिकाणी तपासण्यात आले. त्यावेळी असं आढळून आलं का एका सायकलवरून हा आरोपी या ठिकाणी जात होता. ज्यावेळी पोलिसांनी त्यांच्या पत्नी त्याला ताब्यात घेण्यात आलं त्यावेळी त्यांनी कबुली दिली आणि जवळच असलेल्या ऊसाच्या शेतामध्ये या मुलीवर अत्याचार करून तिचा गळा आवळून तिला त्या ठिकाणी टाकून देण्यात आलं आहे असं आरोपीकडून समजलं. त्यानंतर या आरोपीला घेऊन पोलीस प्रत्यक्ष घटनास्थळावर गेले आणि त्या ठिकाणी शोध घेतला असता ऊसाच्या शेतामध्ये त्या मुलीचा मृतदेह आढळून आलेला आहे. तो जो का आरोपी आहे तो त्याच परिसरातला आहे. सुरुवातीला असं म्हटलं जात होतं की आरोपी देखील अल्पवयीन आहे, परंतु सदरचा आरोपी हा काय अल्पवयीन नसून प्रौढ आहे. तर याबाबत आता जो का उत्तरीय तपासासाठी पुण्याला या मुलीची डेड बॉडी हलवण्यात आलेली आहे आणि नसरापूरच्या घटनेमध्ये जी टीम तपास करत होती तर तीच टीम या ठिकाणी तपास करते आणि ज्या पद्धतीने एका महिन्याच्या आत किंवा काही दिवसांच्या आत या नसरापूरच्या प्रकरणामध्ये आरोपीला फाशी झाली त्याच पद्धतीने या देखील आरोपीला फाशी होईल आणि आम्ही करू असं PI जे आहेत LCBचे प्रमोद क्षीरसागर यांनी सांगितले. थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी जे काही रास्ता रोको आंदोलन केलं होतं ते पोलिसांनी आंदोलकांची समज वगैरे काढून ते स्थगित केलेलं आहे. परंतु इथला परिसराचा जर हे पाहता या घटनेमुळे खळबळ उडाली आहे आणि नागरिकांचे म्हणणं आहे की या आरोपीला तात्काळ फाशी द्यावी. तर पाहत राहा शिवाय न्यूज, पिंपळवंडी, तालुका जुन्नर.